नमस्कार मित्रांनो, मी भास्कर वाघमारे, एक्सेल क्राफ्ट अकॅडमी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कंडिशनल फॉर्मॅटिंगच्या माध्यमातून आपण डेटा कसा व्ह्यू करायचा आहे. तर चला पाहूयात. अशा प्रकारचा आपल्याकडं डेटा उपलब्ध आहे. या डेटामध्ये आपल्याला सिरियल नंबर, कस्टमर आय डी, कस्टमर नेम, आयटम, क्वांटिटी, रेट, युनिट अमाऊंट आणि मोड ऑफ पेमेंट अशा प्रकारचा हा डेटा आहे. 1 to 15 आपण याच्यामध्ये एंट्रीज या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हा डेटा आयटम वाईज डेटा आपल्याला पाहायचा आहे. आयटम वाईज डेटा आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंगच्या माध्यमातून पाहायचा आहे. तर ते पाहायचा कसा, तर त्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टी करायच्यात. पहिली गोष्ट, आपल्याला जो आयटमचा डेटा आहे, आयटम हे रिपीटेडली आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतात. झूम करून दाखवतो मी. आपल्याला या ठिकाणी नोटबुक, पेन, डिटर्जंट, शुगर, राईस, पुन्हा डिटर्जंट, ऑइल, डिटर्जंट अशा प्रकारचा हा डेटा आयटम कॉलममध्ये हा रिपीटेडली आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला हा डेटा पहिल्यांदा युनिक करून घ्यायचा आहे, म्हणजे एक आयटम एकदाच आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा करून घ्यायचा आहे. म्हणून आपण याच्यासाठी आपण काय करणार आहोत की आयटममधले जेवढे काही एंट्रीज आहेत, सर्वच्या सर्व एंट्रीज आपण कॉपी करणार आहोत. कॉपी, त्यानंतर आपण पुढच्या सीटवर जायचं आहे. या ठिकाणी आपण पेस्ट करूयात, पेस्ट व्हॅल्यूज. हा पूर्ण या ठिकाणी डेटा आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक आयटम फक्त एकदाच हवा आहे, म्हणून आपल्याला रिमूव्ह डुप्लिकेट्स करायचे आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला डेटा शीटमध्ये जायचं आहे. डेटा टॅबमध्ये जायचं आहे. डेटा टॅबमधून आपण रिमूव्ह डुप्लिकेट्स याच्यावरती क्लिक करणार आहोत आणि ओके. या ठिकाणी प्रत्येक आयटम आता फक्त आणि फक्त एकदाच आलेला दिसतो आहे. आणि मग या ठिकाणावरनं आपल्याला त्या ठिकाणी कंडिशनल फॉर्मॅटिंग या शीटवरती आपण या ठिकाणी डेटा व्हॅलिडेशन लावणार आहोत. तर डेटा टॅबमधूनच आपण डेटा व्हॅलिडेशन इथं क्लिक करणार. एनी व्हॅल्यूच्या ऐवजी आपल्याला इथं लिस्ट सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला सोर्समध्ये इक्वल साईन देऊन आपल्याला पुढच्या शीटवर आपण जो हा डेटा सिंगल याच्यामध्ये घेतलेला आहे तो डेटा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. ओके म्हणायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला हा डेटा या ठिकाणी असा दिसतो आहे. मग नोटबुक, पेन, डिटर्जंट, शुगर वगैरे जे आयटम आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपल्याला हे हायलाईट व्हावं म्हणून आपण हा याचा कलर, या सेलचा कलर आपण थोडासा वेगळा ठेवूयात, थोडासा फेंट ठेवूयात. ओके. हां, तर आता आपण या ठिकाणी जो आयटम आपण घेणार आहोत, समजा आता मी या ठिकाणी पेन हा आयटम घेतलेला आहे. जर इथं पेन असेल तर हे ज्या रोमध्ये पेन असेल त्या रोला ते हायलाईट करेल. अशा पद्धतीचा आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंगसाठीचा इथं फॉर्म्युला द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की या सेलपासून हा पूर्णच टेबल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पूर्ण सिलेक्ट केला आपण टेबल हा. याच्यामध्ये पुन्हा आपण जाणार आहोत कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये. कंडिशनल फॉर्मॅटिंग इथे न्यू रूल आणि यूज अ फॉर्म्युला टू डिटरमाइन विच सेल टू फॉर्मॅट. ओके. मग अशी विंडो आल्यानंतर मग आपल्याला इथं फॉर्म्युला द्यायचा आहे. इक्वल साईन देईल मी. त्यानंतर मी हा सेल क्लिक करेल E6. मग त्याला F4 दोनदा करेल मी, 1 2, म्हणजे आपल्याला कॉलम फिक्स झाला. इज इक्वल टू हा सेल, याला मी पूर्ण फिक्स करेल. असा फॉर्म्युला, म्हणजे या सेलमध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू या सेलमध्ये असल्यानंतर तिथं आपल्याला हायलाईट करायचं आहे. मग आपण इथं फॉर्मॅट करणार आहोत. काय फॉर्मॅट करायचं आहे, आपण फिल कलर देतो आहे. आपण फिल कलरमध्ये कोणता कलर घेऊयात, थोडासा आपण हा डार्क घेऊयात. ओके.
त्यानंतर फॉन्ट आपण फॉन्ट कलर आपण व्हाईट घेऊयात आणि त्याला बोल्ड करूयात. ओके, मग हे काहीसं असं दिसेल त्या ठिकाणी. मग आपण ओके म्हणूयात. आता पहा, या ठिकाणी पेन आहे, खाली पेन आहे. बस मी आता या ठिकाणी समजा शुगर, मी इथं शुगर सिलेक्ट करेल. म्हणजे ज्या ठिकाणी शुगर आहे त्या ठिकाणी तो वेगळ्या कलरनं आपल्याला हायलाईट झालेला दिसेल. म्हणजे आपल्याला डेटा शोधत बसण्यापेक्षा अशा पद्धतीनं आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगच्या माध्यमातून जर आपण डेटा शोधला तर व्हेरी इझिली आपल्याला ते शोधता येतं. तर याच्यामध्ये आणखी एकदा पाहूयात आपण. समजा आता मी दुसरा एक आयटम घेतो आहे, ऑइल घेतो आहे, ऑइल. ओके, हां, म्हणजे आपण या ठिकाणी जो आयटम सिलेक्ट करूयात तो आयटम ते पूर्ण रोमध्ये हायलाईट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आपण या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.